नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता सकाळचा डबा तर झालेला आहे. सो आता बाकीची कामं राहिली आहेत ते करून घेते. ओटा वगैरे साफ करायचं होता, गॅस साफ करायचं ते करून घेतले क्लीन सगळं. सो आता हे सर्व क्लीन झालेलं आहे माझं. तर थोडासा रिकामा वेळ होता, त्यामध्ये करायचं काय तर काढली आहे पेंटिंग. खूप वर्षानंतर मी पेंटिंग काढली आहे. शाळेतली आठवण आज माझी ताजा केलेली आहे. सो इथे बघू शकता माझी पेंटिंग. ट्राय मी केलेलं आहे एवढ्या वर्षानंतर. एवढी छान तर नाही आहे बट ठीक आहे. आणि सो तांदूळ संपले होते तो मी गेलेली जिओ मार्टला. सो जास्त काही सामान नाही घेतलं आहे, थोडंसंच घेतलं. थोडंसं फिरली जिओ मार्टमध्ये, काही गोष्टी बघितल्या, थोडंसं सामान घेतलं आणि घरी आली. सो आज बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. त्यासाठी ते सुकं खोबरं घेतलं आहे, कांदा, काश्मीरी मिरची, हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालेल, असं कंपल्सरी नाही की काश्मीरी मिरचीच घ्यायची आहे. आणि थोडेसे जिरे परतवून घ्यायचं मंद आचेवर आणि लालसर रंग येईपर्यंत परतवायचं आहे. आणि थंड झालं की मिश्रण मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचं. यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि टोमॅटो आणि मस्त की असं बारीक पेस्ट करून घ्यायची आणि तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की टाकायचं, थोडंसं मंद आचेवर परतवून घ्यायचं. यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडंसं 2 मिनटं मंद आचेवर वाफवून घ्यायचं. आणि इथे मी बघा शेंगा आणि बटाटे घेतलेले आहेत. बटाटा ऑप्शनल आहे, ज्यांना आवडतं त्यांनीच घ्या, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घेतलं तरी चालेल. आम्हाला बटाटा मोस्ट ऑफ भाजीमध्ये लागतंच म्हणून मी घेतलेला आहे. आणि थोडंसं वरून पाणी टाकून घ्यायचं आहे, झाकून लावून एक 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं मंद आचेवर. बघू शकता माझी भाजी ते मस्तपैकी रेडी झाली. अशा प्रकारे तुम्हीही शेंगाची भाजी ट्राय करून बघा, एवढी सुंदर होते ना. चला मंडळी, बाय बाय, भेटू.